नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा. नमस्कार मंडळी, तर अखेर आपल्या स्वानंदीने धक्के मारून काढलं घराच्या बाहेर चक्क ह्या अर्पिताला. तर स्वानंदी आता सर्वांसमोर उतरवणार परत एकदा ह्या मल्लिकाचा मास. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, आपल्या स्वानंदीने कशा प्रकारे आपल्या आशिषला न्याय भेटून दिलेला असतो त्याच्या कुटुंबाला. कारण की ही अर्पिताने तिच्या आईचं ऐकून किती सारं वाटोळं केलं त्याच्या लोकांचं तुम्ही पाहिलंच असेल. आणि त्याच्यानंतर मात्र काय, ज्या प्रकारे समर राजवाडे ह्या अर्पिताचं थोबाड फोडतात ते पाहून तर तुमच्या सगळ्यांना पण खूप भारी वाटलं असेल. कारण की ही अर्पिता त्या लायकीची आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही नोटीस केली असेल की त्यावेळेस मात्र आता मल्लिकाला समजलेलं असतं की काही जरी झालं तरी ह्या स्वानंदीला मी सोडणार नाही. तर समर सगळ्यांसमोर चक्क आपल्या स्वानंदी मॅडमची माफी मागतो आणि म्हणतो की स्वानंदी मला माफ करा, कारण की मी तुमच्यावरती सारखा अविश्वास दाखवतो. कारण की ज्यावेळेस तुम्ही मला माझ्या कुटुंबाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगता, म्हणजेच तुम्ही सांगता की माझ्या कुटुंबातील लोक माझ्या साईडनी नाही आहेत, ती खोटारडे आहेत, असं आहे तसं आहे. पण त्यावेळेस मला वाटतं की माझ्या कुटुंबातील लोक खूप चांगले आहेत. पण स्वानंदी, आज तुम्ही माझे डोळे उघडले, कारण की तुमच्यामुळे मला अर्पिताचा खरा चेहरा समजला. आणि त्याच्यानंतर काय, तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीने जे काही केलेलं असतं ना ते खूप 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 बेस्ट केलं. कारण की मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, जर स्वानंदीने ह्या अर्पिताचा पर्दाफाश केला नसता तर ही अर्पिता जर त्या घरामध्ये राहिली असती ना, तर तिने सगळ्यात भयंकर गोष्टी अशा केल्या असत्या की आपल्या स्वानंदीच्या विरोधातच खूप साऱ्या काड्या केल्या असत्या. आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की त्याच्यानंतर आपल्या स्वानंदीला त्यांनी तोंडावरती पाडण्यापासून तर तिला इजा पोचवण्यापर्यंत सगळे काही प्रयत्न केले असते. कारण की ही मल्लिका सोबत असते अर्पिता आणि तुम्हाला माहितीच आहे अंशुमान आणि सुष्मिता, हे सगळेजण मिळून आपल्या स्वानंदीच्या जीवावरती टपलेले आहेत. कारण की त्यांचं एकच म्हणणं आहे की काही जरी झालं तरी स्वानंदीच्या हातात घर गेलं नाही पाहिजे आणि स्वानंदीचं आणि समरचं नातं तोडायचं. मग त्याच्यानंतर समर म्हणतो की तुम्हाला जो काही स्वानंदी मॅडम निर्णय घ्यायचा आहे ना हिच्याबाबत, तो काही निर्णय घ्या, माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. तर पुढे आता स्वानंदी सगळ्यात भयंकर निर्णय हाच घेणार आहे की परत आपल्या अर्पिताला तिच्या माहेरी जावं लागणार आहे, त्यांची माफी तर मागावी लागणारच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जे काही सांगतील ते सगळं काही हिला ऐकून घ्यावं लागणार आहे. आणि आत्ता मित्रांनो, कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आता मल्लिकाचं रक्त खवळलेलं असतं. मल्लिका म्हणते की ह्या स्वानंदीचं खूप झालं, आता ह्या स्वानंदीला मला काही करून थांबवलंच पाहिजे. ह्या स्वानंदीचं आम्ही आता खूप वेळा ऐकून घेतलं, त्याच्यामुळे इथून पुढे आम्ही तिचं काहीच ऐकून घेणार नाही. त्याच्यामुळे तिला शेवटी योग्य ती मी पापाची शिक्षा देईलच. आणि मित्रांनो, अखेर तुम्हाला माहितीच असेल की आपली स्वानंदी काय पाप करते. खरं पाप तर ही मल्लिका काकू करते आणि तिने अजून एवढं केलंय की त्याचा अजून पर्दाफाश झालेला नाही. म्हणजेच खरं सत्य अजून बाहेर उघडकीस आलंच नाही ना. आणि ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस मात्र आपली स्वानंदी कशा प्रकारे धडा शिकवेल ना ह्या मल्लिकाला, ते सांगायलाच नको. तर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच पाहायला भेटणार आहे की आतापर्यंत अर्पिताने केलेल्या चुकांची शिक्षा तिला आपली स्वानंदी खूप भयंकर देते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की अधिरा आणि रोहन ह्या दोघांच्या आयुष्यामध्ये पण त्या ठिकाणी पण एक बाई अशीच आहे. जशी समर स्वानंदीच्या आयुष्यामध्ये आपली ही मल्लिका आहे ना, तशीच त्या ठिकाणी पण मंदाकिनी आहे. कारण की मंदाकिनी कधी सुधरेल काय सांगू शकत नाही. कारण की ती सतत आपल्या अधिरासोबत भांडणं करत असते, तिला टोमणे मारत असते, तरी पण बिचारी अधिरा सगळं काही सहन करत असते त्या मंदाकिनीचं. कारण की अधिराने पण एकदा तरी त्या मंदाकिनीला चांगलीच धडा शिकवला पाहिजे. कारण की तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, ती मंदाकिनी एवढं ओव्हर वागायला लागली की सांगायलाच नको. तिकडे ती मंदाकिनी आपल्या अधिराला त्रास देते, तर दुसरीकडे ही मल्लिका आपल्या स्वानंदीला त्रास देते. तर पुढे आता ह्या मल्लिकाचा राग एवढा भयानक होतो की ही मल्लिका चक्क पुढे आपल्या आता स्वानंदीच्या विरोधातच उभी राहते. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपली स्वानंदी आता समर राजवाड्यांना ह्या मल्लिका विरोधात पण सगळ्या काही गोष्टी पुढे आणून दाखवणार आहेत. आणि आता फायनली मित्रांनो, त्या गोष्टीचा आणि त्या दिवसाची आपण वाट पाहत होतो की काही जरी झालं तरी समरला एकदा सत्य कळालंच पाहिजे ह्या मल्लिकाचं. कारण की एकदा का समरला सत्य समजलं ह्या मल्लिकाचं, त्याच्यानंतर मात्र मित्रांनो खूप मजा येईल. कारण एकच आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल की जर मल्लिकाबाबतच्या सगळ्या काही गोष्टी समरला समजल्या, समरला कळलं की त्याच्या घरातील लोक पूर्णपणे त्याच्या विरोधात आहेत, त्याच्या वाईटावर टपलेले आहेत, मग त्याच्यानंतर ह्यांची खरी मजा येईल. पण मित्रांनो, आजपर्यंत एक गोष्ट अजून उघडकीस झालेली नसते की समरच्या आईबाबांचा मृत्यू अखेर झालाच कसा. आणि काळजी करू नका, आपली स्वानंदी सगळ्या गोष्टी शोधून काढणार आहे. आणि त्याच्यानंतर काय, ह्या मल्लिकाचा स्वानंदी आपल्या कशा प्रकारे माज उतरवते आणि स्वानंदी आपल्या ह्या मल्लिकाचं थोबाड पण फोडते, हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. कारण की ही मल्लिका आतापर्यंत आपल्या स्वानंदीला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला, खूप साऱ्या गोष्टींनी अशा केल्या. आणि त्या अंशुमानने पण आतापर्यंत एवढे कांड केले की काही सांगायलाच नको. तर अखेर आता समरचे डोळे पण उघडले आणि समर आता डोळे झाकून आपल्या स्वानंदीवरती विश्वास ठेवत असतो. आणि हेच तर आपल्याला हवं होतं की समर स्वानंदीचं नातं एवढं भक्कम झालं पाहिजे की त्याच्यानंतर ह्या मल्लिकाच्या विरोधात लढण्यासाठी स्वानंदीकडे आपल्या खूप मोठं बळ येईल. आणि फायनली मित्रांनो, तेच आलेलं असतं. तर पुढे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वानंदी ह्या अंशुमनचं, मल्लिकाचं आणि सोबतच अर्पिताचं काय काय करते हे पाहणं जरा रंजकच ठरेल.
तुम्हाला दिसत असेल पिलग्रिमचा ऑइल बॅलन्स जेल फेस वॉश. तर हा फेस वॉश तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर याला खरेदी करायला अजिबात पण विसरू नका आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही इथून खरेदी करू शकता.